आता तुम्ही म्हणशीला हिला काय झालंय डान्स करायला, ही का अशी डान्स करायला लागल्या? तर सांगते. गुड मॉर्निंग. आज आहे संडे. आज मला जिमला सुट्टी आहे आणि आरूला स्कूलला सुट्टी आहे. माझा नवरा मात्र कामानिमित्त सकाळी लवकरच बाहेर गेलेला, जाताना देवपूजा करून गेलेला. आमच्या इथे थंडी खूप असल्यामुळे दोघींना पण खूप सर्दी झालेली, त्यामुळे लवकर उठलो नाही. त्यात सुट्टी म्हणून निवांत दंगामस्ती करत आवरायचं चाललं होतं. आरूनं घरभर खेळण्याचा पसारा करून ठेवला होता, तेच काढण्यात खूप वेळ गेला. दुपारच्या जेवणाला दोघींसाठीच काय बनवायचं काय कळत नव्हतं. मग लक्षात आलं, आलू पराठे खूप दिवस झालं खाल्लेले नाही आहेत, तेच बनवूया. पराठे बनवताना आकाशची खूप आठवण येत होती, कारण त्याला खूप आवडतात माझ्या हातचे पराठे आणि आरूला पण खूप आवडतात. आणि ते पराठा झाल्या मी एक तुकडा तोडून खाल्ला आणि माझी रिॲक्शन अशी होती, अगदी माझ्या मनातून बाहेर आलेला तो डान्स. माझे पराठे किती छान होतात माहिती आहे. त्यानंतर आरू आणि मी जेवायला बसलो आणि आम्ही दोघींनी आमचं दुपारचं जेवण असं मस्त मजा करत एन्जॉय केलं. ओके, बाय. आता तुम्ही म्हणशीला हिला काय झालंय डान्स करायला, ही का अशी डान्स करायला लागल्या? तर सांगते. गुड मॉर्निंग. आज आहे संडे. आज मला जिमला सुट्टी आहे आणि आरूला स्कूलला सुट्टी आहे. माझा नवरा मात्र कामानिमित्त सकाळी लवकरच बाहेर गेलेला, जाताना देवपूजा करून गेलेला. आमच्या इथे थंडी खूप असल्यामुळे दोघींना पण खूप सर्दी झालेली, त्यामुळे लवकर उठलो नाही. त्यात सुट्टी म्हणून निवांत दंगामस्ती करत आवरायचं चाललं होतं. आरूनं घरभर खेळण्याचा पसारा करून ठेवला होता, तेच काढण्यात खूप वेळ गेला. दुपारच्या जेवणाला दोघींसाठीच काय बनवायचं काय कळत नव्हतं. मग लक्षात आलं, आलू पराठे खूप दिवस झालं खाल्लेले नाही आहेत, तेच बनवूया. पराठे बनवताना आकाशची खूप आठवण येत होती, कारण त्याला खूप आवडतात माझ्या हातचे पराठे आणि आरूला पण खूप आवडतात. आणि ते पराठा झाल्या मी एक तुकडा तोडून खाल्ला आणि माझी रिॲक्शन अशी होती, अगदी माझ्या मनातून बाहेर आलेला तो डान्स. माझे पराठे किती छान होतात माहिती आहे. त्यानंतर आरू आणि मी जेवायला बसलो आणि आम्ही दोघींनी आमचं दुपारचं जेवण असं मस्त मजा करत एन्जॉय केलं. ओके, बाय.